तुमच्या आयुष्यामध्ये कोण येणार आहे, कुठल्या महिन्यात येणार आहे, कुठल्या दिवशी तुम्हाला तो भेटणार आहे हे सुद्धा काढतायत. ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये पंचमेश प्रखर असेल, सुंदर स्थितीमध्ये असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या मनासारखाच जोडीदार मिळतो. हे जो मिळणारा जोडीदार आहे तो चांगला मिळावा म्हणून आज सांगितलेली जी छोटीशी टीप आहे, श्री हरींचं नामस्मरण. जर तुमची पुरुष पत्रिका असेल तर तुम्ही लक्ष्मी देवीचं नामस्मरण वाढवायचं आहे, आणि तुम्ही जर स्त्री असाल, वधू असाल, तर तुमच्यासाठी श्री हरींचं नामस्मरण तुम्ही वाढवायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मिळणारा पार्टनर तुम्हाला हवा तसा नक्कीच मिळू शकतो. तर आई वडिलांना असं चेक करता येऊ शकतं का की त्यांचे मुलं भविष्यात कधी पळून जाऊन लग्न करतील का? ज्यावेळेस तुमची महादशा एक तर सप्तमेशाची चालू असेल, अंतर्दशा राहू आला आणि प्रत्यंतरदशेमध्ये चंद्र आला, मनाने सांगितलं मला पळून जाऊन करायचंय, मला काहीतरी आत्ताच निर्णय घ्यायचा आहे, राहू तुम्हाला प्रवृत्त करतो, कल्पनाशक्ती देतो कसं जायचंय. की रिलेशनशिप मध्ये आजकाल चिटिंगचं प्रमाण खूप वाढलंय. मग ते भले लव्ह मॅरेज असू द्या किंवा कुठलंही असू द्या, नंतर म्हणजे आधी सगळं चांगलं असतं आणि नंतर या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. हां, फसवणूक होण्याचे योग कधी येतात? ज्यावेळेस अंतर्दशेमध्ये केतू अंतर्दशा करतो, कुठल्याही ग्रहाच्या महादशेमध्ये. लोक प्रेमात पडतात, मग लग्न करतात, पण मग लग्न केल्यानंतर कधी कधी असं होतं की त्यांचे सतत भांडणं चालू असतात. तर मग हे सगळं कशामुळे होतं? राहू देवांचं हे युग आहे. या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळ्या विचाराने तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या जवळ येणार आहे. त्यामुळे आता गरज आहे तुम्ही अध्यात्माकडे जाण्याची, अध्यात्म स्वीकारण्याची. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला खूप जबरदस्त एपिसोड होणार आहे, कारण आज आपण आपल्या जुन्या गेस्टला परत एकदा इन्व्हाइट केलेला आहे. तर आज आपण भास्कराचार्य मंजुषा जोशीजी यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. आपण याआधी आपल्या चॅनलवरती त्यांच्यासोबत 2026 मध्ये शनीचा वेगवेगळ्या राशींवरती काय परिणाम होईल या टॉपिकवरती पॉडकास्ट केला होता, आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि जर तुम्ही तो पॉडकास्ट अजून पाहिला नसेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक देऊन टाकेल, तो पॉडकास्ट पण तुम्ही पाहू शकतात. आणि आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो एका धमाकेदार विषयावरती आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता लग्नसराई वगैरे चालू होते, आणि आजकाल काय झालं ना की लग्नामध्ये लोकांना खूप साऱ्या अडचणी येत आहेत. तर या अडचणी नेमक्या काय येत आहेत आणि त्यांना आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलंय की इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढत जाणार आहे. तर मंजुषाजी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. पुन्हा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल तुमचे विशेष आभार. येस, तर आजचा जो टॉपिक आहे तो आपला लग्नाविषयी आहे, कारण आता लग्न सराई सुरू होते आणि आजकाल लग्नाविषयीच्या ज्या अडचणी आहेत लोकांच्या त्या वाढत चाललेल्या आहेत. मला असं वाटतं की आपण त्याच विषयावरती थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात. येस, तर सगळ्यात आधी मला सांगा की ज्योतिष शास्त्रामध्ये लग्नाविषयी नेमकं काय सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने त्याचं प्रेडिक्शन केलं जातं? बरोबर. पत्रिकेमधील 12 घरांचा अभ्यास पूर्ण करून मगच आपण पत्रिका सांगतो किंवा विश्लेषण करतो. प्रत्येक घराला एक विशिष्ट कार्य पाहण्यासाठी त्या स्थानाचं महत्त्व आहे. त्यातील पंचमस्थान हे तुम्हाला प्रेमाचं कारकत्व दर्शवतं. पंचमस्थान गुरूंचं आहे, गुरुवरनं प्रेम पण पाहिलं जातं, शुक्रावरनं पण प्रेम पाहिलं जातं. आणि सप्तमस्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जे रिलेशन तुम्ही तयार केले ते लग्नापर्यंत जाणार आहे का, तो विवाह बंधनामध्ये तो व्यक्ती, स्त्री पुरुष व्यक्ती जोडला जाणार आहे का, हे पाहण्यासाठी सप्तम भाव पाहिलं जातं. मग अशा महत्त्वपूर्ण 2 स्थानांचा अभ्यास करून आपण एकतर प्रेमविवाह हा विषय आता आपण निवडला आणि त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणून पत्रिकेला खूप महत्त्व आहे विवाहासाठी. कुठलंही नातं ज्यावेळेस जोपासलं जातं त्या नात्याची सुरुवात होते, त्याचा शेवटपर्यंत एकमेकांना साथ सोबत कराल का, तर हे पाहताना आपण पत्रिकेचा अभ्यास नक्की करावा किंवा करत असतो. या पद्धतीने आहे. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं की 2 स्थानं महत्वाचे आहेत, पंचम स्थान आणि सप्तम स्थान. तर त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल सांग ना की त्यांचा एक्झॅक्टली कसा संबंध आहे आणि त्यातून काय काय गोष्टी आपल्याला कळत असतात.
बरोबर. आता पंचमस्थान हे प्रेमाचं कारकत्व दर्शवतं. पंचमस्थानाचे अधिपती म्हणजे पंचमेश, गुरुदेव. पंचमस्थान हे सुतस्थान आहे, त्याचे अधिपती गुरुदेव होतात. त्यामुळं गुरुवर्ण ज्ञान, सत्ता, प्रेम हे सुद्धा गोष्टी पाहिल्या जातात. पत्रिकेमध्ये आपण ज्यावेळेस आपल्याकडे एखादी पत्रिका माझ्याकडे येते, त्यावेळेस ती पत्रिका जुळवताना किंवा त्या दोघं जे जोडपं आलेलं आहे किंवा 2 मुलं आली आहेत, मुलगा आणि मुलगी, त्यांचं नातं टिकेल का, हे सगळं पाहताना मला त्या पत्रिकेचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसारच मी त्यांना गाईड करते की तुमचं नातं पुढे कितपर्यंत जाणार आहे, तुम्ही इथे थांबलं पाहिजे का, तुमच्या नात्याला कुठे ब्रेक लागणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. सप्तमस्थान काय दर्शवतं की हे तुम्ही कुठपर्यंत नातं निभावणार आहात. पंचमस्थान फक्त आकर्षणाचं आहे. तुम्हाला एखाद्या रिलेशनमध्ये आणण्यासाठी गुरुदेव प्रवृत्त करतात. शुक्रदेवांची तिथे ताकद आहेच, पण गुरुदेव तुम्हाला ते नातं जोपासण्यासाठी तुमच्यामध्ये किती एकमेकांबद्दल स्नेहभाव आहे आणि तो राहणार आहे हे दर्शवतात. शुक्रदेव काय करतात, फक्त अट्रॅक्शन निर्माण करतात. आता एखादा पर्सन आपल्या समोर बसलाय आणि तो आपल्याला सहज चालता बोलता आवडू शकतो ना, ते आवडणं महत्वाचं आहे का की ते नातं जोपासणं महत्वाचं आहे. तर इथे ती कन्सेप्ट येते ज्यावेळेस विवाह करायचा आहे. मग विवाह करताना आपण या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करतो. मग हे सप्तम स्थानावरनं विवाह जुळेल का, विवाह होईल का, याच व्यक्तीसोबत होईल का, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. मग याच्यामध्ये आलं की प्रेम विवाह योग होईल का, तसं अरेंज मॅरेज पण येतं की अरेंज मॅरेजचे तसे ग्रहमान आहेत का, म्हणजे पुरुषांच्या पत्रिकेमध्ये वेगळ्या ग्रहस्थिती पाहिली जाते, स्त्रियांच्या पत्रिकेत वेगळी ग्रहस्थिती पाहिली जाते. एखादी स्त्री व्यक्ती आहे म्हणजे वधू आहे, तिच्या पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल हे पाहताना लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश आणि लाभेश यांचे शुभयोग पाहिले जातात. त्याच्यासोबत गुरुदेवतेचे शुभयोग पाहिले जातात. त्याच वर्षी लव्ह मॅरेज होईल का हे पाहताना मग त्यावेळेस तो आता सध्या गोचरीचा जो गुरु आहे त्याचे ग्रहमान अनुकूलीला आहेत का ते पाहिलं जातं. अशाच पद्धतीने पुरुषाच्या पत्रिकेमध्ये लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश आणि लाभेश या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध अगदी उत्तमरित्या जुळतोय का, त्याच्यासोबत त्याच्या पत्रिकेतला शुक्र आणि चंद्र. शुक्र नातं तयार करतो, रिलेशन तयार करतो. चंद्र तुमच्या मनाची स्थिती दर्शवतो, तुमचं मन त्या व्यक्तीसोबत जुळून राहील का, मग ह्याच्यासाठी ते पाहिलं जातं. आणि मग इथून पुढे तो प्रवास सुरू होतो की हां आता हे सगळे जुळून आलेले आहेत योग. मग ती वधू किंवा वर प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागतो की अरे हिचं लग्न करायचंय का. सहज कोणीही घरात आलेला एखादा पर्सन असेल, नातेवाईक किंवा मित्रमंडळी म्हणतात तुमच्या मुलीचं लग्न करायचंय का, किंवा तुमच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालंय, लग्नाला योग्य आहे, तो करायचा विचार आहे का, हे सगळं सुरू होणं ना याला म्हणतात लग्नाचे योग सुरू होणं. ओके. आणि मग तो सगळा विषय हाताळताना आपण या 2 ग्रहांचे योग पहिले पाहतो आणि त्यानुसारच आपण अभ्यास पूर्ण त्यांना माहिती देत असतो. ओके. तर सुरुवात आधी आपण करूयात की समजा एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती अचानक येतो, बरोबर, तर याच्यासाठी काही स्पेसिफिक योग किंवा काही अशा गोष्टी असतात का? हां, एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती येणं, तो इंटर होणं कधी, हा योग आपण बघतो. आणि ते शोधता येतं का की एखाद्याच्या आयुष्यात कोण कधी शोधता येतं. त्याला आपण काय, त्याच्यासाठी मी एक उदाहरण देईल. महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यांतरदशा. तुमच्या आयुष्यामध्ये कोण येणार आहे, कुठल्या महिन्यात येणार आहे, कुठल्या दिवशी तुम्हाला तो भेटणार आहे हे सुद्धा काढता येतं. अरे वा. म्हणजे इथपर्यंत ते डीप नॉलेज आहे. म्हणजे पत्रिकेमध्ये ही जी 12 घरं आहेत ना, ही खूप काही संदेश देण्यासाठी आहेत. ह्याचा अभ्यास जितका करू तितका कमी आहे. पत्रिकेतलं पंचमस्थान दर्शवतं की तुम्ही कोणासोबत आकर्षित होणार आहात, आकर्षण दर्शवतं. सप्तमस्थान दर्शवतं शुक्रदेवांच्या वतीने की ते शुक्रदेव तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रेमात पाडणार आहेत का, ते रिलेशन तुम्ही कंटिन्यू करू शकता का, हे शुक्रदेव सांगतील. चंद्रदेव तुमची मनस्थिती दाखवतील की हां खरंच मला ट्रस्ट, मी हिच्यावरती ट्रस्ट करतो किंवा ह्याच्यावर माझा ट्रस्ट आहे आणि मी पुढे जाणार आहे. म्हणजे या 3 ग्रहांवरनं तर आपलं बेसिक समजलं की आपण लव्ह मॅरेज करू शकतो की अरेंज मॅरेज करू शकतो. या सगळ्या गोष्टी तर पुढच्या आल्या, पण फक्त आपल्या आयुष्यात कुठेतरी येणार आहे का इथपर्यंत आपण माहिती करून घेतो. म्हणजे जसं कोणी मुलं येतात कॉलेजचे, आता नुकतंच कॉलेज कंप्लीट झालंय आणि शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतोय आणि आता घरचे म्हणतायत मला मुलगी बघायची आहे, तर मग असे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण हे सर्वात प्रथम पाहतो की आता योग आहेत का, ओके, लग्नाचे योग सुरू झालेत का, इथे बघितलं जातं. ओके. आता एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती येणे ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट लग्नाचे योग तयार होणं. तर मग याच्यासाठी काही वेगवेगळी दशा असते का की काय असतं? हां,
यामध्ये काय असतं, महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर्दशा. ही कन्सेप्ट पटकन सगळ्यांच्या लक्षात यावी, आपल्या ऑडियन्सच्या, म्हणून मी सोपं करून सांगते. जसा एखादा सिनेमा असतो, त्या सिनेमा सुरू करताना त्याच्यामध्ये कलाकार असतात, प्रत्येक कॅरेक्टर असतं वेगवेगळं, ते काम भूमिका करत असतात आणि त्याची एक स्क्रिप्ट लिहिली जाते. आता स्क्रिप्ट नसेल तर त्या पिक्चरला अर्थ आहे का? नाही. किंवा ते कलाकार नसतील तर ती स्क्रिप्ट नुसती कोण म्हणणार? इथे म्हणजे महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर्दशा हेच काम करतात, की जसं महादशा एखादी सुरू झाली की तुमच्या आयुष्यात कुणीतरी येणार आहे, हे तिथे नॉक झालं की हा येणार आहे, कोण आहे? अंतर्दशा. कधी येणार आहे? प्रत्यंतर्दशा. म्हणजे हे आपल्याला आपल्या ग्रहांचे योग जसे दर्शवलेत तसे महादशा, अंतर्दशामध्ये त्या टप्प्यामध्ये तो व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो, स्त्री पुरुष दोघांनाही, आणि त्यानुसार मग ते नातं तयार होतं, बहरत जातं. मग त्याचं रूपांतर आपण एकतर प्रेमविवाह असेल तर मग ते नात्याचं लग्नापर्यंत जातं. अशा पद्धतीने आपण ते काढतो. ओके. आता आपल्या आयुष्यात येणारी जी व्यक्ती असेल, तिचा स्वभाव असेल किंवा ती कुठल्या करिअरमध्ये आहे किंवा ती दिसायला कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणता येतात? नक्कीच समजतात. सप्तम स्थानाचं पंचम स्थान, सप्तमापासून पंचम स्थान जे असतं ना, ते आपल्या जोडीदाराचं सगळं लाईफस्टाईल दर्शवतं, तो कसा असेल दिसायला. मग या ठिकाणी रवीची रास आली की प्रखर तेजस्वी चेहरा असतो, गोरापान रंगाचा असतो. चंद्राची रास आली तर तो स्मित हास्य असतो, म्हणजे तो जास्त कोणास मिक्स होणार नाही, पण बोलला तर एक शब्द पण त्याचा आकर्षित होणारा असतो. शुक्र त्या ठिकाणी बुध आला तर बुधात बौद्धिक क्षमता चांगली असते, दिसायला उबट गोल चेहऱ्याचा असतो, मध्यम उंचीचा असतो. गुरुची रास आली की ज्ञानी असतो, म्हणजे एज्युकेशन क्षेत्रामध्ये कुठल्या तरी तो काम करणारा असतो किंवा त्याचं स्वतःचं ज्ञान एवढं असतं की तो माणूस प्रकर्षाने सगळ्यांच्या पटकन लक्षात येतो. अशा पद्धतीचं तो व्यक्तिमत्व असतं. उबट चौकोनी चेहरा असतो, 5.5-6 पर्यंतची उंची असते गुरुवरून. आणि शुक्र आला तर मग तो स्मार्ट असतो, स्वच्छंदी असतो, प्रत्येक लाईफ त्याचं दिसणंच त्याच्यासाठी खूप मोठं असतं, म्हणजे तो काय काम करतो हे त्याला सांगावं लागत नाही. त्याच्या एका बघण्याने लक्षात येतं की अरे हा समोर आलाय हा व्यक्ती, या काहीतरी आहे याच्यामध्ये. तो प्रत्येकाला आकर्षित करून घेऊ शकतो. शुक्र हे दैत्यांचे गुरु आहेत, पण ते गुरु आहेत शुक्रदेव, त्यांना आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत. पत्रिकेमध्ये 2 ग्रहांना खूप महत्व आहे, प्रेम तुमचं होणं आणि ते निभावणं, जे दोन्ही पण गोष्टी फार महत्त्वाच्या ना. त्या पद्धतीने गुरु आणि शुक्राचं आलं रिलेशन. आणि मग असा व्यक्ती ज्ञानी पण आहे. शुक्र आणि गुरुचं कॉम्बिनेशन तिथं बघतो आपण, पंचमेश आणि सप्तमेश गुरु शुक्राच्या राशी आल्या किंवा या दोघांचे मालक अधिपती गुरु शुक्रासोबत आले की तो व्यक्ती तशा पद्धतीने जातो. शनीची रास असेल तर मग असा व्यक्ती थोडासा सावळ्या रंगाचा असतो, काळ्याकडे झुकणारा थोडासा रंग आणि मध्यम उंचीचा असतो, थोडासा तब्येतीने असतो, या पद्धतीने येतं. किंवा थोडासा वयस्कर झाल्यानंतर त्याला इच्छा होते की मला लग्न करायचं. मग असे लोक बघा 30-35 नंतर विचार करतात की मला आता लग्न करायचं, तोपर्यंत म्हणतात नाही मला जबाबदाऱ्या आहेत, मला शिकायचंय, असं काहीतरी करून मग ते टाळत राहतात. तर हे तिथे होतं. म्हणून मंगळ, आता मंगळाचं कसं आहे की मंगळ मुद्दाम मागे ठेवला. मंगळ हा खूप कलाकार ग्रह आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं देतो. मंगळावरनं प्रखर तेजस्वी चेहरा येतो, उबट चौकोनी चेहरा असतो, तांबूस गोरा रंगाचा असतो तो पर्सन. आणि मंगळाची रास जर सप्तमात आली आणि सप्तमेश जो मंगळ आहे तो जर त्याच्या स्वतःच्या राशीतच गेला तर मग असा व्यक्ती खूप शूर असतो. म्हणजे अशा व्यक्ती आपण पाहतो की राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव कमवलेले असतात, अशा व्यक्ती तो मिळतो. म्हणजे या पद्धतीने आपण त्यांचा स्वभाव पण काढू शकतो आणि त्याचं दिनचर्या किंवा त्यांचं राहणीमान सुद्धा आपण काढू शकतो. या पद्धतीने आपण जातो ज्यावेळेस व्यक्ती कसा असेल दिसायला, या पद्धतीने बघू. म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांनुसार त्या समोरच्या व्यक्तीमध्ये काय काय क्वालिटीज असतील हे आपण ओळखू शकतो. मग आता इथे करिअर पण विषय येतो. आता बघा प्रत्येक जण म्हणतं की बाबा मी या क्षेत्रामध्ये, समजा एक मेडिकल क्षेत्रामध्ये शिकलेली मुलगी आहे, माझ्याकडे पत्रिका बघायला आल्यानंतर तिचं म्हणणं असतं ऑब्व्हियसली की मी मेडिकल क्षेत्रात आहे तर मला माझं काम पुढे डॉक्टरच नवरा मिळावा. मग अगदी ती काही असू दे, गायनेक असू दे किंवा साधे प्रॅक्टिस करू दे किंवा नर्सिंग झालेला असू दे, तिला वाटतं की मला या क्षेत्रातला नवरा असावा. मग त्याचं तिचे ग्रहयोग आहेत का हे पाहावं लागतं. मग अशा वेळेस काय पाहतो आपण, सप्तमेशाचा दशमेश पाहतो, त्या मुलाचं दशमेश पाहतो, त्याचं करिअर, मुलाचं करिअर. आपला सप्तमेश म्हणजे आपला जोडीदार, आपल्या पत्रिकेतल्या सप्तम भावाचा मालक म्हणजे माझा जोडीदार, आणि माझ्या जोडीदाराचं दशमस्थान त्याचं करिअर. आणि मग तिथे कळतं की
त्या ठिकाणी जर रवीची रास आली तर गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीच आहे का ते पाहता येतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल का, मेडिकल क्षेत्रातला हवा आहे तर मग मेडिकल क्षेत्रामध्ये तो मंगळ चांगला आहे का, बुध चांगला आहे का, बुधयुक्त सप्तमेश आहे का, मेडिकल फील्डमध्ये तो मिळतो. मग अशा वेळेस तिला समजून पण सांगावं लागतं. म्हणजे इथे बघा, मानसशास्त्राचा आधार घेऊनच ज्योतिषशास्त्र काम करतं. हे सगळ्यात पहिलं मला सांगायचं आहे की ज्यावेळेस मुलं मुली येतात ना की विवाह करायचा आहे, त्यांना मला सांगावं लागतं की तुमची जी मानसिकता आहे जर बदलण्याची गरज पडली तर तुमची तयारी आहे का. कारण मानसशास्त्र फार महत्वाचं ना प्रत्येक गोष्टींसाठी. तसं ज्योतिषशास्त्रामध्ये पण ते येतं. तुमचं जे काही जोडीदाराच्या बद्दलच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा भंग न होता तुम्हाला काय मिळू शकतंय हे जर सांगितलेलं असेल, मला माहिती असेल की पुढे धोका आहे, तर मी व्यवस्थित सांभाळून करेल. तशा पद्धतीने त्यांना मी सांगते की तुम्हाला हे या फील्डमध्ये मुलं मिळू शकतात, तुम्ही शोधा. मग त्यांना 2-3 ऑप्शन जर काढून दिले तर ती मुलगी क्लिअर करू शकते ना की हां, हे सगळं बाकीचं चांगलं आहे, फक्त तो मेडिकल क्षेत्रामध्ये नाहीये तर मी का नाही म्हणायचंय, मी करते. आणि मग तिथे ते एक्सेप्ट करू शकते. तर ही कन्सेप्ट आपल्याला अरेंज मॅरेज मध्ये येते. लव्ह मॅरेजमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये पंचमेश प्रखर असेल, सुंदर स्थितीमध्ये असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या मनासारखाच जोडीदार मिळतो. म्हणजे ते काहीतरी योगायोगाने जुळून येतं ती सगळी गोष्ट, आणि मग त्याच्या प्रेमात पडते आणि ते लग्न होतं, सक्सेस पण होतं. ओके. या सगळ्या गोष्टी आपण आणखी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर पण बेसिक प्रश्न हाच असतो की एखाद्याच्या कुंडलीमध्ये किंवा भविष्यामध्ये लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, हे कसं ओळखावं. बरोबर. ज्यावेळेस पंचमेशासोबत सप्तमेश आला, त्याच्यासोबत गुरुचा शुभयोग झाला, शुभ संबंध झाले त्या ठिकाणी गुरुदेवांचे, त्या व्यक्तीचं लव्ह मॅरेजच होतं. असे अनेक उदाहरणं आहेत. 2दा-3दा ब्रेकअप झालंय आणि पुन्हा तेच स्थळ आपण विचार केला की नाही, मला त्याच्याशीच लग्न केलं पाहिजे, मला समजून घेणारा तोच एक आहे, असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं आणि पुन्हा ते त्या रिलेशनमध्ये येतात. याला म्हणतात लव्ह मॅरेज योग प्रॉपर. तुम्ही किती वेळा ब्रेकअप केला, किती तुमचं नातं खटकाखटकीने परत एकमेकांपासून दुरावलं, परत एकत्र येऊ शकतं, याला म्हणतात लव्ह मॅरेज योग. आणि मग तो तशा पद्धतीने पाहिला जातो. पंचमेशाशी सप्तमेशाचा संबंध येणं, पंचमेश सप्तमेश लग्नात येणं, या 2 गोष्टी जर जुळून आल्या तर 100% त्या व्यक्तीचं लव्ह मॅरेज होतं. आणि याच ठिकाणी जर सप्तमेशाशी संबंध त्याचा आला नाही, पंचमेश सप्तमेश राहुयुक्त नसेल किंवा लग्नेशासोबत संबंध त्यांचे अशुभ आले, म्हणजे त्रिक योग वगैरे आला, तर मग मात्र ते नुसतं आकर्षण राहतं, प्रेम तयार होतं किंवा नातं तयार होतं, पण ते जुळून येत नाही आणि मग नंतर ब्रेकअप होऊन मोडतं. मग त्यांचं अरेंज मॅरेजचेच योग असतात. तर तिथे ते अरेंज मॅरेजची कन्सेप्ट येते. ओके. म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी सांगितल्यात की कोणाचं लव्ह मॅरेज होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचं प्रेम आहे पण मग ते लव्ह मॅरेज होणार नाही याची पण तुम्ही कंडिशन सांगितली. असं झालं तर ते होणार नाही. आता इथं आणखी एक प्रश्न मला विचारावासा वाटतं की समजा काही लोकांचं प्रेम असतं पण मग कुंडलीनुसार ते मॅच होणार नसतं, पण त्यांची इच्छा असते की त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचंय. बरोबर. मग अशा वेळी त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल. बरोबर. अशा वेळेस अनेक अशा कुंडल्या पाहायला मिळतात आणि त्यावेळेस मला त्यांना सजेशन असं द्यायचं असतं की तुमचे जे ग्रह आहेत, तुम्ही एकमेकांच्या सोबत का नाही राहू शकत, हे मला तिथे एक्सप्लेन करावं लागतं. म्हणजे एक ज्योतिषशास्त्र काम करणारी व्यक्ती काउन्सिलर म्हणून पण काम करते, हे मला तुम्हाला क्लिअर करायचंय. कारण समोर आलेला क्लायंट, त्याला 2 गोष्टी हव्या असतात. त्याला त्याचं प्रेम पण वाचवायचं असतं, नात्यात राहायचं असतं, आणि प्लस तिथे तोटे आहेत ते पण त्याला माहिती आहेत, ते पण त्याला क्लिअर करून द्यायचे. मग अशा वेळेस त्याला समजून सांगावं लागतं की या गोष्टींमुळे तुला हे पुढे जमणार आहे का, तुला या गोष्टी. आता त्याच्यासाठी एक उदाहरण देते. एक मुलगी होती जी ख्रिश्चन धर्मीय होती आणि तिला मराठा कास्टमधल्या मुलासोबत लग्न करायचं होतं आणि त्यांचं कॉलेजपासून एकमेकांचे मित्र, चांगली मैत्री होती, घट्ट मैत्री होती आणि त्याने एकदा प्रपोज केलं की आता आपण लग्न करूयात. तिला धर्म परिवर्तन करावं लागलं, बरोबर ना. लग्नानंतर ती मराठा धर्मामध्ये तिचा प्रवेश होणार आहे. तर तिच्या फॅमिलीने तिला सांगितले की तू करू नकोस. का करू नकोस, त्यांनी अनेक वेगवेगळी कारणं दिली की नाही करायचे, का नाही करायचं. तर तिच्या पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेज योग नव्हता. ते क्लायंट माझे खूप जुने, आणि मग ते म्हणाले की तुम्ही तिला समजून सांगा की हे आपल्याला जुळेल का. अगोदर त्यांनी विचारलं, म्हटलं हे जुळण्यासारखं नाही. मग त्यावेळेस मी तिला हे समजून सांगितलं होतं की तुला त्या नात्यामध्ये राहता येणार नाहीये का, मग तिथले तुझ्या रूढी परंपरा तुला जमेल का, त्या सगळ्या गोष्टी तू एक्सेप्ट करू शकतेस का, किंवा या सगळ्या गोष्टी. आणि मग तिथे समजतं की तुमच्या पत्रिकेतला राहू, इथे राहूचं खूप महत्त्वपूर्ण इथे उत्तर देईल मी. इंटरकास्ट मॅरेज जिथे होतं ना,
प्रेमविवाह असू दे किंवा अरेंज मॅरेज म्हणजे पद्धतीने पण करतात आज. तर ते का होतं, राहूचा योग येतो तिथे. सप्तमात राहू आला, पंचमात राहू आला, तिथे तुम्हाला त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्ती येतो. तो तुमच्या स्वधर्मीय येत नाही, तो इंटरकास्टच येतो तुमच्या आयुष्यामध्ये. मग तिथे गुरु बरोबर राहू आला तर उच्चवर्णीय येतो. बरोबर. हा, आणि इथे जर गुरु बरोबर शनी आला तर मग तुम्ही तो अंत्य ह्याच्यामध्ये येतो, म्हणजे अदर कास्टमध्ये येईल. काहीतरी त्याची कास्ट याची कास्ट मध्ये खूप अंतर आहे. रूढी परंपरा नाही समजून घेऊ शकत तुम्ही वेगळ्या एकमेकांना, धर्माचा असू शकतो, धर्म परिवर्तन करण्याची तयारी तुमची नाहीये, अशा पद्धतीने तिथे जुळून नाही येते, मग ते नाही घडून येत. अशा पद्धतीने ते पाहावं लागतं. आता हा एक इंटरेस्टिंग मुद्दा मला म्हणजे जाणवला की समजा आंतरजातीय विवाह तरी ठीक आहे, पण काही लोक धर्म परिवर्तन करून लग्न करतात. हा, मग त्यांच्या कुंडलीमध्ये असे कोणते योग असतात? हा, त्यांच्या कुंडलीमध्ये 12व्या घराचा मालक शनी आणि सप्तम स्थानाचा मालक. 12वं घर कशाचं आहे, परिवर्तनाचं आहे, एकदम चेंज, सगळ्यात शेवट मोक्षस्थान आहे ते 12वं स्थान, व्ययस्थान आहे. या ठिकाणचा मालक शनी आणि राहू एकत्र आले सप्तम भावात की ते असं धर्म परिवर्तन करून लग्न करतात. बापरे. ज्याच्यामध्ये आहेत की एक मराठा समाजाचा मुलगा होता, त्याच्यासोबत मुसलमान समाजाच्या मुलीने लग्न केलं. आज त्यांचं खूप छान चाललेलं आहे. तिच्या कुंडलीत त्याच्या कुंडलीमध्ये योगच होते. ते पहिल्यापासून एकत्र शिकलेले होते, नंतर नोकरी एकत्र केली, IT मध्ये दोघंही जॉबला होते. नातं चांगलं घट्ट झालं आणि तिने सगळ्या गोष्टी सोडून तिने सगळं तयार केलं. तिला मला एवढंही सांगावं लागलं की तुझ्या इथे कुंकाचा कुठेच लवलेश नाहीये, तू मोमेडियन आहेस, तुला कुंकू कुठेच लावलं जात नाही. तर तुला जर कुठे गेलीच सहज लावायचं म्हटलं तर इथे लावलं जातं. आता तुला इथे लावायचंय, तू एक्सेप्ट करतेस का? तुला नमाज न अदा करता तुला नमस्कार करायचा आहे, तुझी मनस्थिती आहे का? ह्या सुद्धा गोष्टी पाहिल्या जातात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग इथे आपल्याला त्या मुलीच्या पत्रिकेतला बुध पण पाहावा लागतो, ती परिवर्तनासाठी तयार आहे का, ती ऍग्री आहेस का? कारण आपण नातं जोडतोय एका दिवसासाठी नाही, अनंत जन्मासाठी नातं जोडलं जातं, त्याला म्हणतात विवाह. त्याच्यामुळे विवाहाचं ज्यावेळेस प्रकरण माझ्या समोर येतं त्यावेळेस मी या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करते. आणि यासाठीच पाहिलं जातं ग्रहमेलन. गुणांपेक्षा मी महत्त्व देते ग्रहमेलनला. अगदी गुण तुमचे 15 पण असू देत, आणि जर ग्रहमेलन जुळत असेल तर मी म्हणते त्या व्यक्तीला की तुम्ही लग्न करा, कारण त्यांचे ग्रह जुळलेत. पंचमेश, सप्तमेश, लग्नेश, भाग्येश, नवमेश हे सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. तुम्ही एकमेकांना नक्कीच न्याय देणार आहात, नात्याला न्याय देणार आहात, कुटुंबाला जोडून घेणार आहात, लग्न करा. मग इथे तुम्ही जातीचा विषय कुठेच येत नाही, एकच जात, स्त्री आणि पुरुष. मग इथे तो येतो भाग. आता आपण राहतो भारतामध्ये, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये राहतोय म्हणून हा अगदी ओहापोहा पण अगदी प्रत्येक जाती धर्माचा उल्लेख इथे केला मी. पण नातं जर बघितलं तर फक्त स्त्री पुरुष आणि त्यामधूनच नातं तयार होतं, त्या पद्धतीने आहे. आता आजपर्यंत तुम्ही अनेक पत्रिका पाहिल्या असतील, मग त्या पत्रिकांमध्ये असं कधी होतं का की एखाद्याचं लव्ह मॅरेज पत्रिकेत असतं पण केलेलं त्याने अरेंज मॅरेज आहे रियालिटीमध्ये, किंवा असं उलटं, की म्हणजे असं कधी चुकीचं काही होतं का, उलटं असं काही होतं का की पत्रिकेत लव्ह मॅरेज आहे आणि करताना तो अरेंज मॅरेज करतोय आणि मग तो परत ते ब्रेकअप होतं, ते तुटतं आणि मग परत लग्न होतं. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये द्विभार्या योग म्हणतो. ओके. आणि असे अनेक उदाहरणं आहेत पाहिलेले, कारण 22 वर्ष मी या क्षेत्रात काम करते. ज्यावेळेस माझी PhD झाली विवाह योगावरती, त्यावेळेस मला हा सुरुवातीला प्रेमविवाह संबंधातील नात्यावरती मला एक निबंध लिहायचा होता. त्यामध्ये मला अशी उदाहरणं देता आली आणि त्यातलंच एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते की कुठल्याही नात्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो प्रेमविवाहाचे योग वगैरे आणि मग इथे रिलेशनशिपमध्ये दुसरा योग आहे का, तर याला कारणीभूत आहे शनी महाराज. सप्तमात शनी ज्यांच्या असतो किंवा सप्तमेश शनी नीचेचा असेल तर मात्र त्यांचं दुसरं लग्न होऊ शकतं. राहुदेव पण त्याला कारणीभूत आहेत. राहूसोबत शनी आला, सप्तमेशाशी संबंध आला, दुसरं लग्न होतं. मग पहिलं लग्न मग तुमचं अरेंज मॅरेज असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे, काही ना काही कारणास्तव ते ब्रेक होतंच आणि परत दुसरं तुम्ही विवाह करता. घटस्फोटाचे चान्सेस त्याच्यामुळेच वाढतात. ते नातं तुटण्यापर्यंत आणलं जाणार आहे. राहुदेव ताणाताण करतात, म्हणजे नात्यामध्ये ताणतणाव निर्माण करून द्यायचं काम त्यांचं आहे. शनी महाराज त्याच्यावरती न्याय देतात, हो नाही लास्ट. आणि सप्तम स्थान म्हणजे प्रेम, म्हणजे संबंधाचं आलं, ते नात्याचं आलं, विवाहाचं आलं, म्हणून तिथे आपण तसं बघितलं जातं. तर प्रत्येक स्थानामध्ये राहुदेवांचं काम खूप वेगळं आहे. त्या पद्धतीने राहू आणि शनिदेवांचं मी हे समीकरण तुम्हाला सांगितलं. आणि मग तिथे तो द्विभार्या योग येतो,
अशा पद्धतीने मग लव्ह मॅरेज असेल तरी पण ते तुटतं 2-3 वर्षांनी. तुम्हाला म्हणते ना प्रेम आकर्षणाचे योग पाहिले आहेत आपण. प्रेम आकर्षणाचे योग त्या पत्रिकेत असतात पहिलेच. त्यामुळे त्याला आकर्षण झालं, त्याला वाटलं की मला हिच्यासोबत मी अगदी जुळून घेऊ शकतो, तिच्यातल्या काही कमी आहेत त्या मी सुद्धा सुधारून घेऊ शकतो असं त्याला वाटलं. त्याने निर्धार केला मला लग्न करायचंच आहे. एखाद वर्षामध्ये सगळं ताणतणाव निर्माण झाला आणि मग ब्रेकअप बिनसलं सगळं. आणि परत मग घरचे म्हणाले आता तुझं ऐकलं आम्ही, आता तू आमचं ऐक. आणि मग तिथे अरेंज मॅरेज होतं. त्याच्या कुंडलीत म्हणजे पहिले काय आले, अरेंज मॅरेज योग आणि द्विभार्या योग हे आहे. तर मग द्विभार्या योगाला पण आपल्याकडे रेमेडीज आहेत. हे असे जर योग असतील कुंडलीमध्ये तर मग त्यांनी सुरुवातीपासून त्या उपासना करायच्या की जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये तो अशुभ काळ येऊ नये. कारण तो एक त्रासदायक वातावरण निर्माण करणारा 1 वर्षाचा जरी पिरियड असला तरी तो त्रासदायक होतो ना, म्हणून त्रास होतोच त्याचा. बरोबर. आता आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न मला विचारावंसं वाटतं की ज्यावेळेस आपण लव्ह मॅरेज बद्दल बोलतो किंवा रिलेशनशिप बद्दल बोलतो, आपल्याला अशा काही जोड्या दिसतात की म्हणजे आता ते सगळ्यांनाच नाव माहिती आहे, सिलेक्टेड असतात त्या, की असं वाटतं की त्या सोलमेट्स आहेत, बरोबर. आणि दुसऱ्या अशा काही जोड्या असतात की ज्याच्यामध्ये 2 लोक एकत्र येतात पण त्यातला एक व्यक्ती समोरच्याला खूप त्रास देत असतो आणि तरी ते रिलेशन तसंच चालू असतं. म्हणजे या ज्या कॉन्सेप्ट आहे समजा की सोलमेट झालं किंवा आधीच्या जन्मातला एखादा व्यक्ती परत एकदा आपल्याला आधीचे कर्म नील करायसाठी येतोय, मग या गोष्टी कुंडलीत कळतात का? कळतात. याला भाग्यस्थान महत्वाचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला ह्याचं एक सूत्र सांगितलं थोडक्यात की लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश, लाभेश. तर नवम स्थान काय, आपलं भाग्य पूर्व प्रारब्ध, मागचा जन्म दाखवतं नवम स्थान. आणि याच्याशी जेव्हा सप्तमेशाचं कनेक्शन येतं, त्यांचं दोघांचं कंजेक्शन त्या एकमेकांशी आलं की मग तुमच्या आयुष्यातला जो जोडदार असतो ना, हा तुम्हाला एका क्षणामध्ये म्हणजे बरेच स्थळ असे असतात ना की आपण बघायला गेलो आणि पसंत झालं, फायनल करूनच आलो. तर तिथे ते योग असतात की तुमचं त्यांचं जुळणारच होतं, आयुष्यात तो येणारच होता, तो व्यक्ती, तो दिवस आणि त्या ठिकाणी घडलेली घटना. मग नवम स्थानावरनं कळतं आपल्याला की ह्याच्यासोबत आपलं कितपर्यंत जुळणार आहे. म्हणून आपण एका स्थानांवरती आधारून पत्रिका पाहत नाही. म्हणजे फक्त गुणांना महत्व द्यायचं का, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की गुणांना किती महत्व दिलं पाहिजे. 36 गुण जुळलेत आणि 2-3 दिवसांमध्ये तुम्ही एकमेकांशी भांडायला सुरुवात केली आहे, काय उपयोग. मग गुणांपेक्षा ग्रहमिलन फार महत्वाचं आहे. आणि ग्रहमिलन बघताना आपण मग पंचमस्थान, सप्तमस्थान आणि नवमस्थान पाहतो. मग हा व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी, माझ्यासाठीच तो बनलेला आहे असं त्या व्यक्तीला आपण सांगू शकतो की तुझ्यासाठीच हा आहे सोलमेट. आणि तो 2 मिनिटात म्हणतो की नाही, हिच्याशिवाय मला दुसरं कोणी नको. ते या पद्धतीने तिथे येतं. आणि मग अशा अनेक उदाहरणं आहेत. आता जसं सांगायचं झाल्यास तर सप्तम स्थानामध्ये राहू आहेत आणि लग्नभावात केतू आहेत अमिताभ बच्चन साहेबांच्या. तर त्यांच्या पत्रिकेमध्ये बघा, त्यांचं पण प्रेम विवाहच आहे. आणि जयाजींच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये म्हणजे सरांच्या पत्रिकेमध्ये सप्तम भावामध्ये राहू आहे, लग्नात केतू आहे. त्यामुळे ते कायम म्हणतात, म्हणजे अनेक उदाहरणं मी त्यांचे ऐकलेले आहेत की जयामुळे माझ्या आयुष्यात भाग्योदय झाला. तर भाग्योदय कसा घडला, कारण त्यांचा भाग्येशाशी संबंध चांगला आहे. त्यांचा भाग्येश आणि सप्तमेश चांगला आला आणि राहुदेव त्यांच्या सप्तमात असल्यामुळे त्यांना जो मिळणारा जोडीदार होता तो आयुष्यात येता क्षणी त्यांचा भाग्योदय घडून गेला, असंही होतं. त्यामुळे राहू सप्तमात वाईट मी म्हणणार नाही. राहू सप्तमात वाईट नाहीये, पण तो राहू सप्तमातला काय काम करतोय हे पाहावं लागतं. तुमच्या आयुष्यात काय काम करणार आहे असं. ओके, म्हणजे ते एका गोष्टीवरती डिपेंड नसतं, जरा 2-3 गोष्टी चेक कराव्या लागतात आणि मग आपल्याला अंदाज येतो. आता हे तर क्लिअर झालं. समजा 2 लोकांचं जमलं की आता आपल्याला लग्न करायचंय, पण मग कसं असतं की कधी कधी त्यांच्या फॅमिलीज लगेच ऍक्सेप्ट करतात दोघांच्याही, किंवा काही लोकांना थोडंसं संघर्ष करावा लागतो लग्न करण्यासाठी, एकमेकांच्या फॅमिलीजला मनवायसाठी. तर मग ते पण कळतं का कुंडलीमध्ये? आता नात्यामध्ये संघर्ष राहून विवाह होईल की संमतीने होईल, मग तो प्रेम विवाह असू दे किंवा अरेंज मॅरेज. कारण अरेंज मॅरेज मध्ये पण अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचा संघर्ष खूप झाला लग्न ठरवताना. मामी रुसली, मामांनी काहीतरी बोललं, काका काहीतरी म्हणाले, अशी पण गमतीशीर उदाहरणं आहेत. गमतीशीर उदाहरणं आहेत की याच्यामुळे फक्त लग्न लांबलं, तर यांनी काहीतरी अटी टाकल्या, अचानक काहीतरी घटना घडली आणि घटना घडली. तर मग हे का होतं, ज्यावेळेस तुमच्या सप्तम भावाचा मालक, मुलीच्या पत्रिकेत मी प्रथम सांगेल, सप्तम भावामध्ये रवी आणि मंगळ आपण पाहतो. सप्तमेशाशी रवी मंगळाचा संबंध सप्तम स्थान पाहतो. आणि या ठिकाणी जर राहुदेव असतील किंवा राहुदेवांशी यांचं कनेक्शन काही झालं, म्हणजे जुळलं, म्हणजे समसप्तक दृष्टीमध्ये जर आले,
तर मग अशा पत्रिकेमध्ये आम्ही सांगतो की तुमच्या विवाहामध्ये तुमचे नातेवाईक यांच्यामध्ये थोडासा संघर्ष होऊ शकतो, ताणतणाव येऊ शकतो बरं का. आपण तिथे काळजी घ्यायची आहे, प्रत्येकाला सांगायचं आहे की शांततेने आपलं कार्य पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी ठरलेल्या दिवसापासून लग्न होईपर्यंत त्या मुलीचे आई बाबा टेन्शनमध्ये असतात की बाबा हे कोणी आता भांडण काढेल का, काहीतरी वाद करतील का, आणि त्यामुळे समोरचे नाराज होऊन नाही तर म्हणणार नाहीत ना. अशी अनेक उदाहरणं आहेत. मग इथे लव्ह मॅरेजमध्ये काय येतं की तुमच्या सप्तमेशाशी शनीचा संबंध येतो, आणि मग इथे काय होतं की तुम्ही आपण ऐकतो ना की पळून जाऊन लग्न केलं, किंवा काही दिवस सांगितलंच नाही घरामध्ये, 1-1 वर्ष तुम्ही लग्न करून ठेवलेलं कोर्ट मॅरेज आणि सांगितलंच नाही. मग हे पण घडतं. पंचमेशाशी शनीचा संबंध आला, सप्तमेशाशी संबंध आला की मग तिथे असं होतं की तुमचं संघर्ष, आणि मग ते सांगितलं, 1 वर्ष झालंय तुमचं लग्न होऊन, सांगितल्यानंतर एवढा वादावाद होतात, एवढं टेन्शन आहे सगळ्यांना. लग्न तर झालेलं आहे, विवाह होण्याचे योग होते, प्रेमविवाह होण्याचेच होते, त्यामुळे त्यांनी काय केलं, एक ऍक्शन घेतली. इथे मंगळ आला, मंगळ ऍक्शन. मंगळ तुम्हाला क्रिया करायला लावतो की पळून जायचंय, तर निर्धार पाहिजे ना. आता एकाने ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जायचंय पळून, आणि त्यांनी मुलांनी तो आलाच नाही किंवा ती मुलगी चालली नाही, उपयोग आहे का. मग इथे त्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये मंगळाशी संबंध पाहिला जातो की तुमचं पळून जाऊनच लग्न होणार आहे का, किंवा तुम्हाला असे काहीतरी पावलं उचलावे लागणार आहेत का. हे चुकीचं पाऊल आहे, आपण म्हणू तर ह्याला चुकीचं पाऊल म्हणू, की तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या सुखासाठी आई बाबांना दुःखी करताय. कारण आपला ऑडियन्स आई बाबा पण पाहतायत, त्यांनाही वाटणार नाही, कोणालाच वाटणार नाही की आपल्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं. संमतीने करावं, सांगावं तुम्हाला त्या मुलीमध्ये काय वाटतंय, काय तुम्हाला त्याच्यामध्ये गुण आहेत, तर त्या मुलांनी पण सांगावं की मी हिला कसं सांभाळू शकतो, कशा पद्धतीने हिला साथ सोबत करू शकतो. पण हा जो मुद्दा आहे ना की काही लोक म्हणजे करतात, आता पळून जाऊन लग्न करतात, हे एक्झॅक्टली कशामुळे होतं तुम्ही सांगितलंय, पण थोडंसं आणखी डिटेलमध्ये हवंय मला. हा, डिटेलमध्ये सांगते. ज्यावेळेस तुमचे महादशा एक तर सप्तमेशाची चालू असेल, अंतर्दशा राहू आला आणि प्रत्यंतर्दशेमध्ये चंद्र आला, मनाने सांगितलं मला पळून जाऊन करायचंय, मला काहीतरी आत्ताच निर्णय घ्यायचा आहे, राहू तुम्हाला प्रवृत्त करतो, कल्पनाशक्ती देतो, कसं जायचंय, काय केलं पाहिजे, मग कशी पावलं उचलायच्यात. शनीने सांगितलं निर्धार कर, होणारच आहे. ओके. मग इथे ती महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर्दशा तुम्हाला ते सगळं काम करण्यासाठी प्रवृत्त करते, आणि मग त्यावेळेस तसं घडतं की तो व्यक्ती पळून जाऊनच लग्न करतो, तो न सांगताच लग्न करतो. कुटुंबाला अंधारात ठेवून म्हणून आपण लग्न केलं जातं, त्यांचं होतं, आणि मग नंतर ते सांगितलं जातं घरी, आणि मग तिथून पुढे मग घरचे लोक संमती देतात, काही लोक देत नाहीत. आता लग्न तर झालं, जसं तुम्ही सांगितलं, कोणी पळून जाऊन केलं किंवा कोणी लव्ह मॅरेज केलं, लग्न झालं समजा, पण कधी कधी काय होतं ना की लग्न झाल्यानंतर जे नवीन परिवार असतो त्या लोकांसोबत पटत नाही. मग ते मे बी मुलाकडचे असतील किंवा मुलीकडचे असतील, आपण दोघेही बाजू बघूयात. तर मग ते नेमकं कशामुळे होतं? हां, आता लग्नानंतरचं नातं हे पाहताना मुलीच्या पत्रिकेमधलं अष्टम भाव पाहायचं, तिच्या स्थानापासून अष्टम भाव, सप्तम स्थानाचं दुसरं भाव म्हणजे अष्टम भाव, आणि मुलाच्या पत्रिकेमधलं दुसरं घर, त्याचं कुटुंब. तर या दोघांचं ज्यावेळेस नाते, हे दोन जे ग्रह आहेत, द्वितीयेश आणि अष्टमेश, हे 2 ग्रह शुभ स्थानात गेले, नक्कीच तुम्ही त्या नवीन घरामध्ये जाऊन त्यांना लगेच आपलंसं करता. म्हणजे ते मुलगा आणि मुलगी पण, म्हणजे तोही मुलगाही त्याचे मुलीचे आई बाबा म्हणतात हा माझा दुसरा मुलगाच आहे, इथपर्यंत नातं घट्ट करतात. आणि तेच अपोजिट होतं, ज्यावेळेस त्या दोघांचा अशुभ योग होतो त्यावेळेस त्या घरातल्या कुटुंबातील लोकांसोबत तुमचं जुळत नाही, मग सतत खटके उडतात, मग सासूबाईंचं हेच पटत नाहीये, त्या मला समजूनच घेत नाहीयेत, असे केसेस तिथे येतात. मग सप्तम स्थानाचं दुसरं घर म्हणजे आपलं सासर आपण म्हणू, आणि सासरच्या स्थानातलं तिथे इफेक्ट सगळे येतात की बाबा तुम्हाला त्यांच्यासोबत कसं जुळून घ्यायचंय. मग त्या ठिकाणी अशुभ ग्रह आला, पापकर्तरीमध्ये आला की मग त्या लोकांसोबतचं नातं जुळणारं नाहीये. मग आपल्याला त्यांना सांगावं लागतं की तुम्ही या रेमेडीज करा, हे उपासना करत जा घरामध्ये, प्रत्येकाला ठीक आहे उद्या करूयात, नाही जमलास मी करेन, असं काहीच तुमच्या शब्दांमध्ये वापर वाढवा, ह्या बघू शकतो. मंगळ आला तर ती व्यक्ती जास्तीत जास्त तापट स्वभावाने निर्णय घेते आणि मग कुटुंब विभक्त होतं. आपली संकल्पना काय, एकत्र कुटुंब करण्याची आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ते एक खूप चांगलं योग आहे की एकत्र राहणं, कुटुंब एकत्र असावं. आणि मग इथे आपल्याला ते बघावं लागतं की बाबा मुलाच्या आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थान आणि द्वितीय स्थान चांगलं आहे का.
ते त्यांच्या कुटुंबाला घेऊन एकत्रित येऊन करतील का? आता कितीतरी केसेसमध्ये सांगायचं मला की ज्यावेळेस लग्न जुळवण्यासाठी माझ्याकडे येतात पत्रिका, तर मग त्यांचे सासरचे जे लोक असतात म्हणजे सासरे, ते त्यांचे वडीलच होऊनच त्यांना पुढे बिझनेसमध्ये सपोर्ट करतात, करिअरला, त्याच्या करिअरला वाव मिळावा म्हणून त्यांचे खूप प्रयत्न असतात, अशा पण होतात. मग ते कधी येतात योग? ज्यावेळेस गुरुचा रिलेशन येतं, सप्तमस्थानासोबत नातं जुळतं, म्हणजे सप्तमेश आणि गुरु यांचं नातं ज्यावेळेस स्ट्रॉंग असतं, अशा वेळेस तुमचे सासरे सुद्धा तुम्हाला सपोर्टिव्ह मिळतात, ते तुमचा भाग्योदय घडवतात. आणि मग ते 6वं घर पाहावं लागतं, म्हणजे वडिलोपार्जित त्यांचा बिझनेस तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता किंवा त्यांच्या सहकार्याने तुमचा भाग्योदय घडतो. म्हणजे हे सुद्धा पाहता येतं. जे कुंडली बघा किती किती ज्ञान देते. बरोबर, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. आता थोडासा वेगळा प्रश्न घेऊयात आपण, की काही लोकांना ना रिलेशनशिपमध्ये खूप त्रास होतो, म्हणजे आपण फसवणूक म्हणू शकतो, की मग ते आर्थिक बाबतीत असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही बाबतीमध्ये, म्हणजे सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं दिसतं आणि समोरचा व्यक्ती त्यांची फसवणूक करत असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की तोंडावर एक दाखवायचं आणि ऍक्च्युअलमध्ये वेगळंच काहीतरी असतं. मग असं का होतं लोकांसोबत? मग ते भलेही समजा सुरुवातीला प्रेम दिसतंय, खूप चांगले ते एकमेकांसोबत वागतायत, पण नंतर फसवणूक होते, मग असं का होतं? फसवणूक होण्याचे योग कधी येतात? ज्यावेळेस अंतर्दशेमध्ये केतू अंतर्दशा करतो, कुठल्याही ग्रहाच्या महादशेमध्ये. लग्नाचे योग पाहतोय आपण आता, म्हणून लग्नाबद्दलच उदाहरण देते. जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये सप्तम भावाची महादशा सुरू झालेली आहे, अंतर्दशा राहू करतोय आणि प्रति अंतर्दशा केतू करतोय, 100% तुम्हाला मिळणारा पार्टनर कुठेतरी फसवणूक तुम्हाला करतो. म्हणजे दाखवलं जातं हे असं असं सगळं आहे आणि शून्य असतं. आणि मग मुलीचे आई बाबा म्हणतात, काय हो आम्हाला फसवलं, त्यांनी आम्हाला खूप काही चांगलं सांगितलं होतं त्या मुलाबद्दल आणि ते काहीच निघालं नाही. किंवा ती मुलगी सुद्धा ज्यावेळेस प्रेम विवाह करते त्यावेळेस त्याच्या कलागुणांना वाव, त्याचा जो आहे कलागुण त्याच्याकडचे, ते बघून ती त्याच्या प्रेमात पडलेली असते, आकर्षण झालं, सप्तमेशाची महादशा सुरू झाली आणि अंतर्दशा राहूची होती, फक्त तिला ग्लॅमर दिसलं, चांगल्या गोष्टी दिसल्या, आकर्षण दिसलं, पण मग अंतर्दशा केतू करत होता, त्यामुळे त्याने फसवलं. मग हे गोष्टी होतात. त्यामुळे कुठल्याही, मी आज तुमच्या या मंचावरनं सांगू इच्छिते, कोणत्याही वधूवरांना लग्न करायचंय, विवाह इच्छुक तुम्ही झालेला आहात, तुमचं एज आहे, ते लग्नाचं वय आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीने ह्या गोष्टी बारीक बारीक आहेत, खूप गरजेच्या आहेत, आजच्या या युगात याची गरज आहे. ह्या गोष्टी जाणून घेऊन मगच तुम्ही पावलं पुढे उचला आणि विवाह बंधनात अडका. कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात जाणं, त्याच्या आयुष्यात फक्त डोकावणं आणि निघून येणं एवढं सोपं नाही, त्याला खूप त्रास होतो. त्यामुळे नातं जपताना किंवा रिलेशन तयार करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या असतात. म्हणून तुम्ही पत्रिकेचा आधार घ्या. ज्योतिषशास्त्राच्या आहारी जाऊ नये असं शास्त्र सांगतं. पाराशर शास्त्री म्हणतात की हे जे शास्त्र मी लिहून ठेवलेलं आहे, कुंडली शास्त्र, हे तुम्हाला फक्त अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आहे. एक बॅटरी आहे, टॉर्च आहे तुमच्या हातामध्ये मी देतोय, त्याचा उपयोग करून तुम्ही जंगलातनं, घनदाट जंगलातनं जाऊ शकता, त्या प्रकाश झोतातनं तुम्ही जाऊ शकता आणि तुमचं मार्गक्रमण करू शकता. पण काय करायचंय तुम्ही ठरवायचंय. ग्रहस्थिती तुम्हाला ऊर्जा देईल, ग्रह तुम्हाला ऊर्जा देतील, पण तुम्हाला काय करायचंय, कसं काम करायचंय, तुम्ही स्वतःवरती काम किती केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय. म्हणजे इथे आपण मानसशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा एक बॅलन्स करतो आणि त्या व्यक्तीला गाईड करू शकतो. ओके. आता यातूनच मला आठवलं की तुम्ही बोलताना जसं आपण बोललो तो मुद्दा की पळून जायचा. आता कसं असतं ना की आपला समाज असा आहे सध्या की प्रत्येक आईवडिलाला त्या गोष्टीची भीती असते की यार आपल्या मुलांनी ही गोष्ट आपल्या बाबतीत करू नये, म्हणजे आपल्या मुलांनी पळून जाऊन लग्न करू नये. बरोबर. तर आई वडिलांना असं चेक करता येऊ शकतं का की त्यांची मुलं भविष्यात कधी पळून जाऊन लग्न करतील का? अगदी उघड बोलतात माझ्यासोबत की माझ्या मुलाच्या पत्रिकेत लव्ह मॅरेजचे योग आहेत का, मुलीच्या पत्रिकेत आहेत का, आणि मग तसं काय होईल का, व्यवस्थित लग्न जुळेल का, असे पण प्रश्न विचारतात. आता यासाठी मी परदेशातले क्लायंट आहेत माझे, ऑस्ट्रेलियाचे, तर त्यांचं उदाहरण देईल. दोघंही मुलं भारतीय आपल्या मुंबईचेच आहेत आणि परदेशात शिक्षणानिमित्त गेले आणि शिक्षणानंतर लकीली तिथे जॉब मिळाला, दोघांना एकमेक मागोमाग जॉब लागला आणि मग नंतर त्यांनी विचार केला की आपण एवढे दिवस एकत्र आहोत, आपण लग्न करूयात. दोघांची कास्ट वेगळी आहे आणि त्यांचं लग्न जुळवण्यासाठी मग त्यांनी मला तिकडनं एकदाच आपला व्हिडिओ बघून मला फोन केलेला की आमचं पुढे टिकेल का, कारण आमचे आता खटके उडत आहेत. जे आम्ही 6 वर्ष शिक्षणामध्ये एकत्र होतो तर आम्ही खूप एकमेकांना समजून घेत होतो, पण आता आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं माझे त्याच्यासोबत वाद होत आहेत, तर हे नातं टिकेल का, मग आम्ही घरापर्यंत जाऊ का, सांगू का आम्ही घरी.
असा तो प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने ते झालं. आता ते दोघं जण लग्न करून लग्नबंधनात अडकलेले आहेत. 1 वर्ष त्या गोष्टीला झालंय आणि व्यवस्थित त्यांचा संसार सुरू आहे. पत्रिकेत लव्ह मॅरेज योग होता, शिवाय इंटरकास्टचा योग असल्यामुळे त्यांचं त्याचं जुळलं आणि परदेशातच ते स्थायिक पण झाले. म्हणजे तिथले आता ते नागरिकत्व त्यांना मिळाले, ती तिथे PR मिळाल्यामुळे ते तिथे आता स्थायिक झाले. म्हणजे हे सगळं घडतं आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या बाबतीमध्ये आता कुठल्याही प्रकारच्या शंका नाही आहेत. त्या शंका त्यांच्या सुरुवातीला आल्या ज्यावेळेस त्यांनी घरी सांगितलं ना, माझ्याकडनं विचारून घेतल्यानंतर घरी सांगितलं आणि मग त्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं. काही महिने काढून दिले, काही पोषक ग्रहमान असणारे आणि त्यामध्ये त्यांनी घरी सगळी चर्चा केली आणि मग ते विवाह त्यांचा घडवून दिला. घरच्यांनी संमतीने ते लग्न झालं आणि आज ते सुखी संसार करतायत. म्हणजे असं पाहता येऊ शकतं आपल्याला. आता जसं तुम्ही फसवणुकीबद्दल बोललात तसंच फसवणुकीचा एक प्रकार म्हणजे चिटिंग, की रिलेशनशिपमध्ये आजकाल चिटिंगचं प्रमाण खूप वाढलंय. मग ते भले लव्ह मॅरेज असू द्या किंवा कुठलंही असू द्या, नंतर म्हणजे आधी सगळं चांगलं असतं आणि नंतर या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. मग हे कशामुळे होतं की चिटिंगचं जे प्रमाण आहे ते चिटिंगचं प्रमाण वाढलंय? हे आपण जसं म्हणालात त्याच्यातच उत्तर आहे. कारण कुठल्याही ग्रहाचा अंमल आपल्यावर जास्त वाढतो त्यावेळेस आपलं तसं व्यक्तिमत्व घडतं. रामायण ज्यावेळेस घडलं, रामाची सीता आणि त्या सीता मातेवरती पण एक आरोप केला गेला चुकीचा आणि त्या पद्धतीने सीता मातेने त्याची परीक्षा दिली. तर त्या पद्धतीने आत्ताचं युग कुठलं आहे? कलियुग आहे. कलियुगाचा राजा कोण? राहू. राहू ऍक्टिव्ह होत चाललाय. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती फक्त मला बोलल्याने आनंद मिळतोय, मला सहवासात राहिल्याने आनंद मिळतोय, मला एखादी गोष्ट शेअर केल्याने आनंद मिळतोय, मग हे आकर्षणाकडे चाललेत आणि त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सकडे पण हा विषय जाऊ शकतो. तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी वाढत चालल्यात. म्हणजे याला एकच गोष्ट कारणीभूत नाही आहे. एक तर आपलं लाईफस्टाईल, आपल्याला आपला जोडदार मिळालेला पार्टनर आणि शिवाय शुक्रचंद्राचा त्याच्याशी योग. शुक्र आकर्षण, चंद्र मनाने त्या गोष्टीवरती निर्णय घेणं, ह्या 2 गोष्टी तिथे येतात आणि मग कळतं की बाबा तुम्ही त्या नात्यामध्ये नाही आहेत, मी सॅटिस्फाईड नाही आहे तिच्यासोबत, म्हणून मला तुझी गरज आहे असं तो व्यक्ती एखाद्या 3ऱ्या मुलीला सांगतो आणि मग तिथे ते रिलेशन तयार होतं. तर हे सगळं घडतं आणि मग ते चिटिंग त्या लग्न झालेल्या मुलीबरोबर तो करतोय. तर ह्या गोष्टी तिथे उलगडतात. त्यामुळे राहुदेवांचं हे युग आहे. या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळ्या विचाराने तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या जवळ येणार आहे. त्यामुळे आता गरज आहे तुम्ही अध्यात्माकडे जाण्याची, अध्यात्म स्वीकारण्याची. आता तुम्ही बघताल की स्पिरिच्युअल पॉवर प्रत्येकामध्ये यावी म्हणून प्रत्येकजण वेगवेगळे उपाय करतोय. का करतोय? आणि आता तुमच्याकडे पण बरेच पॉडकास्ट झाले असतील की जे अध्यात्मावरती होत आहेत. तर अध्यात्माकडे आज प्रत्येक पिढी म्हणजे अगदी यंग ऑडियन्स जास्त तुमचा आहे, तर मी तुम्हाला त्यांना सांगेल ते सुद्धा आता अध्यात्माकडे चाललेत. का? गरज वाटतेय. गरज असल्याशिवाय कोणी कोणाकडे जात नाही. तसंच परमेश्वराकडे पण आपण जात नाही. एखादी अडचण आली तर आपण परमेश्वराचा धावा करतो, त्याला मागतो आणि त्याच्याकडनं ते प्राप्त करतो. तसंच आत्ताची गरज आहे या पिढीला, राहूच्या या युगामध्ये प्रत्येक मुलींना गरज आहे तुम्ही तुमच्या आध्यात्मिक बैठक वाढवायची आहे. म्हणजे तुमची विचारशक्ती चांगली होईल, बुध स्ट्रॉंग होईल. तुमची वैचारिक बैठक वाढली, बुध स्ट्रॉंग झाला, गुरु तुम्हाला ज्ञान देईल तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि राहू तुम्हाला अशा चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या नात्याला अगदी व्यवस्थित घट्ट एखादं नातं तयार करू शकाल आणि त्याला न्याय देऊ शकाल आयुष्यभर. त्यामुळे चिटिंग होणारच नाही. त्यामुळे ते होणार कधी आहे तेही तुम्हाला सांगितलं की राहुदेवांच्या कृपेने या गोष्टी घडतात. तुम्हाला विचार म्हणजे नीतिमत्ता जिथे येते ना, नीतिशास्त्र येतं, तिथे राहू शनीचा योग येतो आणि मग तो व्यक्ती अनीतीने अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो. मग तिथे आपल्याला त्याला कंट्रोलमध्ये पण आणता येऊ शकतं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एकमेकांना कनेक्टेड आहेत. आपण त्याच्या उपासना करू शकतो आणि स्वतःला सांभाळू शकतो की थांबलं पाहिजे. एखादा व्यक्ती आवडतोय पण मी थांबलं पाहिजे हे मनाला सांगता येऊ शकतं. म्हणून मग तिथे आपल्याला ह्या ग्रहांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेऊन प्रत्येक मुलीने आज जर विवाह करायचा आहे, विवाहासारखं एखादं मोठं कमिटमेंट तुम्हाला एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला द्यायचं आहे, तर तिथे तुम्ही विचार करावा. तुम्ही तुमचं पत्रिका नक्की पाहावी, दाखवावी आणि त्यानुसार गाईड घेऊन तुम्ही पुढे गायडन्सनी तुम्ही पुढे गेलंच पाहिजे. कारण बरोबर आहे की लग्नाचं कसं असतं ना की आयुष्यात एक तर ते एकदाच होतं. बरोबर. पण मग ते कसं होतं की तो डिसिजन जर चुकला ना
तर सगळ्या आयुष्याची वाट लागून जाते, संपूर्ण आयुष्य हो. खराब होतं, तर मला दोघांचंही. हो, दोघांचंही, आणि त्याच्यासोबत त्या दोघांचंही होतं आणि दोघं परिवारांचंही होतं. दोन परिवारांचं सुद्धा तर मला असं वाटतं की या गोष्टी थोड्या जबाबदारीनेच केल्या गेल्या पाहिजे. उगाच जबरदस्ती करून किंवा हे करून काय उपयोग नाही सगळ्या गोष्टींचा. आणि अशा टायमाला तर अशा गोष्टींचा म्हणजे तुमच्यासारख्या तज्ञांचा सल्ला तर घेतलाच पाहिजे. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण हा टॉपिक खूपच मोठा आहे आणि मला ते प्रश्न सुचतच जात आहेत. तर आपण ते नेक्स्ट पॉडकास्टसाठी ठेवूयात. एक शेवटचा प्रश्न विचारतो की जर समजा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण कधी कधी असं होतं की सिच्युएशन खराब असते आणि खूप अंतर्गत कलह चालू असतात, पण मग असं असतं की दोघांना एकमेकांना सोडायचं पण नाहीये, पण मग काही प्रॉब्लेम्स येतात रिलेशनशिपमध्ये, मग याच्यावरती आपण काही उपाय वगैरे करू शकतो का? हो, करू शकतो. मग अशा वेळेस त्या जातकाची पत्रिका पाहिली जाते. जी मुलगी आहे किंवा मुलगा आहे त्या दोघांच्या पत्रिका पाहिल्या जातात. त्यांच्या पत्रिकेनुसार जो कलह आहे, कलह कशामुळे आहे तो प्रकार समजून घेतला जातो आणि त्यानुसार त्यांना उपासना देऊन त्यांच्या आयुष्यातला हा संघर्षमय प्रवास कमी केला जातो आणि पुन्हा त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न होऊ शकतो. तो नक्कीच करता येऊ शकतो. त्याच्यासाठी अनेक उपासना आहेत, म्हणजे रिलेशनशिप टिकवण्यासाठी पण आहेत, नातं एखादं बहरण्यासाठी पण आहे आणि त्या नात्याला न्याय देण्यासाठी, इतर सगळ्या नातेसंबंधातील लोकांना एकत्रित करण्यासाठी सुद्धा रेमेडीज आहेत. उपासना तुम्हाला खूप ऊर्जा देतात. म्हणजे एक व्यक्ती आहे, तिला ऊर्जित व्हायचंय, तर तिने तिच्या कुंडलीतला जो ग्रह ऊर्जित आहे त्याच्याकडनं ऊर्जा घेतली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या पत्रिकेतल्या प्रत्येक ग्रहाकडे ऊर्जा मागितलीत ना, तर तुमच्यासारखा समाधानी आणि सुखी कोणीच नाही. इथपर्यंत आहे. प्रत्येक ग्रह तुम्हाला ऊर्जा देतो. किती अंशावर आहे, किती डिग्रीवरती तो काम करतोय, त्यानुसार त्याची ऊर्जा तुम्हाला मिळते आणि तुमचं रिलेशन चांगलं राहतं, नातं सुधारू शकतं. येस. तर मंडळी, जर तुम्हाला काही रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मंजुषाजींचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. तर मला तर खूप मजा येते. हा टॉपिकच एवढा इंटरेस्टिंग आहे आणि कसं आहे ना की आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषयाचा आहे की जर रिलेशनशिप चांगले असतील तर माणूस आयुष्यात काम चांगलं करतो, पैसा कमवतो, श्रीमंत होतो. पण जर रिलेशनशिपच खराब असले तर जे चांगलं असतं ते पण निघून जातं. आता आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, पण आता तुमच्याकडे भरपूर केसेस येत असतील रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, लग्न जोडायचंय, काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय, तुम्ही बऱ्याच गोष्टी खूप जवळून अनुभवल्या असतील. तर अशी कुठली एक ॲडवाईस आहे का की जी आमच्या ऑडियन्सला तुम्हाला द्यायची आहे किंवा ज्या लोकांना आयुष्यात लग्न करायचंय आता त्यांना द्यायची आहे? आता तुमच्या आयुष्यामध्ये मिळणारा जो जोडीदार आहे तो श्रीहरी विष्णूंसारखा असावा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणारा जो पार्टनर आहे ती लक्ष्मी देवीसारखे तुमच्या आयुष्यामध्ये भाग्योदय, भरभराट, प्रसिद्धी, कीर्ती सगळं घेऊन येणारी असावी. तर असं ज्यांना वाटतंय, असं प्रत्येकालाच वाटतं, तर अशा प्रत्येकासाठी माझा सल्ला असेल, तुम्ही जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण, माता लक्ष्मीचं नामस्मरण करत चला. तुमचं हे एज आहे, ज्या एजमध्ये तुम्ही लग्न करता. अगदी आता 25 पासून 28-30 पर्यंतची मुलं लग्न करतात. आता पूर्वीसारखं नाही 18 आणि 21. आता आपलं शिक्षणामुळे वय वाढते, तर मग त्या पद्धतीने तुम्ही उपासना सुरू करायच्या आणि जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये अगदी तशीच जशी तुम्हाला हवी आहे, तुमच्या डोळ्यासमोर प्रतिमा आहे, तसाच तुम्हाला तुमचा जोडीदार मिळू शकतो. म्हणजे ही उपासना जर केली तर तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळू शकतो. अरे वा, मिळू शकतो. येस. तर ही महत्वाची टिप तुम्ही दिलेली आहे आणि आज खूप सुंदर आपला आजचा पॉडकास्ट झाला आहे. तर मंजुषाजी, पुन्हा एकदा खरंच मनापासून थँक्यू की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी सुंदर माहिती आमच्या ऑडियन्ससाठी दिली. थँक्यू सो मच. मला पण खूप आनंद वाटला. एक विषय खूप सगळ्यांच्या जवळचा आहे आणि या विषयावरती मोकळेपणाने जास्त चर्चा होत नाही. इथपर्यंत इतकं डीप कुणी सांगत नाही किंवा त्या विषयावरती जातच नाही. आपण फक्त लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज एवढंच वरवरचं पाहतो. आज आपल्याला लव्ह मॅरेज या विषयावरती खूप डीप पर्यंत माहिती देता आली आणि मला असं वाटतं की मराठीतला हा पहिलाच पॉडकास्ट असेल की लव्ह मॅरेज आणि ऍस्ट्रोलॉजीवरचा, की लव्ह मॅरेज करत असताना ज्या काही अडचणी येतात त्या ऍस्ट्रोलॉजीच्या मदतीने आपण कसं पाहू शकतो आणि कसे सोडवू शकतो. तर मला असं वाटतं की आपल्या ऑडियन्सला तेवढीच मजा आली असेल. नक्कीच. मलाही तुम्हाला सगळी माहिती देताना खूप छान वाटलं, त्याबद्दल खूप थँक्यू. येस. पण मग इथं मला शेवटचं तुम्हाला सांगायचंय की जर आमच्या ऑडियन्स कडून या पॉडकास्टला खूप चांगला रिस्पॉन्स आला, तसं मी त्यांना एक टार्गेट देणार आहे आणि तेवढा रिस्पॉन्स जर असला तर आपण सेकंड पार्ट जो आहे तो नक्की करूयात, कारण अजूनही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या डिस्कस व्हायच्या बाकी आहेत आणि मला असं वाटतं की त्या थोड्याशा अरेंज मॅरेजच्या ह्याच्यामध्ये किंवा ज्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात
त्या सगळ्या गोष्टींवरती आपण मग तो नेक्स्ट पार्ट मध्ये करूयात. नक्की नक्की. त्यामध्ये मंगळाविषयी पण आपण बोलूयात. मंगळाबद्दलची भीती आहे, मांगलिक काय असतं, मांगलिक पत्रिका त्याबद्दल बोलूयात. ग्रहमेलन कसं जुळवलं जातं त्याबद्दल बोलूयात. नक्कीच तुमच्यासोबत मी तो पॉडकास्ट नक्कीच करेल. ऑडियन्सला माझी विनंती असेल की तुम्ही आज हा पॉडकास्ट जेव्हा बघताय आणि यंग ऑडियन्स तुम्ही आहात, तर नक्कीच तुम्ही आता इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये जो मिळणारा जोडीदार आहे तो चांगला मिळावा म्हणून आज सांगितलेली जी छोटीशी टीप आहे, श्रीहरींचं नामस्मरण. जर तुमची पुरुष पत्रिका असेल तर तुम्ही लक्ष्मी देवीचं नामस्मरण वाढवायचं आहे, आणि तुम्ही जर स्त्री असाल, वधू असाल, तर तुमच्यासाठी श्रीहरींचं नामस्मरण तुम्ही वाढवायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मिळणारा पार्टनर तुम्हाला हवा तसा नक्कीच मिळू शकतो. येस, आणि याच मेसेजवरती आपण आजचा पॉडकास्ट एंड करूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील की ज्यांना कुणाचं समजा लग्न करायचं असेल किंवा लग्न करत असताना काही अडथळे येत असतील, त्यांचं लव्ह मॅरेज त्यांना करायचं असेल, कोणाला भीती असेल की माझ्या मुलांचं लव्ह मॅरेज होईल का, किंवा कोणी पळून जाऊन लग्न करेल का, म्हणजे ज्या काही तुमच्या समस्या असतील रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, लग्नाच्या बाबतीमध्ये, त्या सगळ्या लोकांपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील रिलेशनशिपच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत, तर मंजुषाजींचा सल्ला नक्की घ्या. मी 100% रेकमेंड करतो. कारण आता तुम्हाला पॉडकास्टवरूनच कळालं असेल की त्यांना किती डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. तर त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती देऊन टाकेल, म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जसं मी मंजुषाजींना सांगितलं आहे की जर लोकांनी रेकमेंड केलं तर सेकंड पॉडकास्ट आपल्याला करायचाच आहे, म्हणून कमेंटमध्ये सेकंड पॉडकास्टसाठी नक्की तुमचं मत नोंदवा, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर सेकंड पॉडकास्ट करता येईल. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.